अभिनेत्री लीना भागवत या मराठी कलाविश्वातील एक सुप्रसिद्ध अभिनेत्री। त्यांनी आजवर अनेक नाटक, सिनेमा, मालिकांमध्ये उत्तम काम केलंय। तर नुकतंच त्यांनी लोकशाही या चॅनलला मुलाखत देताना एक अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितलाय। नाटकाचा शो हाऊसफुल असताना प्रयोगापूर्वीच त्यांना आई गेल्याची बातमी कळली। या प्रसंगाबद्दल लीना सांगतात, ताई माझ्याबरोबर बऱ्याचदा असते आणि असा एकही दिवस गेला नाहीये की मी ताईला फोन केला नाही। दिवसाची सुरुवात ताईच्या फोनने होते। बाकी आम्ही दोघीच बहिणी आणि आई बाबा। माझ्यासाठी नको असलेला तो काळ होता, कारण आई आजारी होती आणि मी नाटकाच्या दौऱ्यावर होते। जेव्हा मी तिच्यासोबत बोलत होते तेव्हा साधारण 3:30ला आमचा प्रयोग होता। गोव्यात आमने सामने नाटकाचा प्रयोग होता आणि फुल पॅक भरलेलं थिएटर होतं। माझ्या बहिणीचा फोन आला मंगेशच्या फोनवर। माझं असं झालं की ताईला माहितीये माझा नाटकाचा प्रयोग आहे। ताई आणि आई कधीच माझ्या नाटकाच्या प्रयोगावेळी फोन करायच्या नाहीत आणि 1 तास असताना फोन आला। तो सुद्धा माझ्या फोनवर नाही तर मंगेशच्या फोनवर, आणि तोच नेमका मी बघितला। ताईचा नंबर आहे म्हणून मी फोन उचलला। ताई म्हणाली, तू उचललास बाळा? मी तिला विचारलं, काय झालंय? ती म्हणाली, झाला का तुझा प्रयोग? मी म्हटलं, हे नेहमीचं नाहीये। मला ताई म्हणाली, तू छान कर प्रयोग, पण आई गेलीये। मला थोडा वेळ काहीच झेपलं नाही, खूप रडू सुद्धा आलं। मी मेकअप केला आणि एंट्री घेतली। एंट्री घेताना मंगेशने मला सांगितलं, समोर बसलेल्या एकालाही कळलं नाही पाहिजे की तुझ्या मनात काय चाललंय। आपण रंगदेवता म्हणतो ना, ती ताकद देते। लीना यांनी सांगितलेल्या या प्रसंगाने अनेकांना रडू आलं। त्यांनी आजवर अधांतर, चल तुझी सीट पक्की, वैशाली कॉटेज यासारख्या नाटकांमध्ये, तर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट, होणार सून मी या घरची, ठिपक्यांची रांगोळी यासारख्या मालिकांमध्ये काम केलंय। तुम्हाला लीना यांचा अभिनय आवडतो का? हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।